मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। होळी खेळून एवढे थकले होते ना यार की झोपलो कधी आणि उठलो इतकं लेट ज्याची काही हद्दच नाही. आणि ना आज स्पेशली आम्हाला बोलवण्यात आलेलं होतं परिणीतच्या घरी जेवणासाठी. म्हणजे यशी काही घरी चाललेली आहे आणि पृथ्वी ते चालू होतं कुठे जाऊ, तर परिणीत म्हटलं माझ्या घरी जेवायला आहे. आता आज आमचा प्लॅन तोच आहे की परिणीतच्या घरी जायचं, म्हणून काढली गाडी आणि निघालो. त्याच्या पहिले ना कुठे जायच्या आधी आमचा चालतो टाइमपास, तर त्याच्यासाठी पहिले जायचं मॉलवर. मॅडमला उचलून घेतलं रस्त्यातून. त्या दोघांची तर कंटिन्यू कॉल येतच होते आम्हाला की आम्ही मॉलवर आहे. आता मला डाऊट आहे या दोघांवर की ना आम्ही तिथे जाऊ आणि हे आम्हाला भेटणार नाही, याची मला 100% गॅरंटी आहे. मी म्हटलं होतं ना गॅरंटी आहे. आम्ही आलो इथं, आणखीन दोघं यायचा पत्ता नाही. म्हणे बस अब्बी ठीक करके देतो म्हणून असं म्हणत 5 मिनिटात येतात. ते कायच म्हणावं यार पोरांना, या दोघांना. फायनली यार 15-20 मिनिटं टाइमपास केल्यानंतर हे दोघं आले. जायचं त्याच्या घरी संध्याकाळी होतं जेवायला, बट म्हटलं त्याच्या आधी मॉलमध्ये टाइमपास करायचाच आहे. चला म्हटलं कपडे वगैरे घालून बघू, जे आवडते ते तिथे जाऊन टाइमपास करायचा नुसता, दुसरं काहीच नाही. जर मॉलवाल्यांना माहीत पडलं ना एवढा मारतील आम्हाला धरून, त्याची काही हद नाही. तर वॉशरूम करायला आलो होतो, म्हटलं नाही इथेही शूट करू आम्ही. एवढे खिळे ना आमच्यात ज्याची काहीच हद्द नाही आहे. आणि त्याच्यानंतर ना मामाला आठवलं की ना यार मला फोन घ्यायचा आहे, म्हणून मामा डायरेक्ट S26 अल्ट्रा बघत होता. नाही म्हणे मी घेतोच आता. म्हटलं घे बाई, तू मामा आहे म्हटलं, तू काही करू शकतो. फायनली यार हे सगळे टाइमपास करून आता निघत आहे आम्ही मॉलच्या बाहेर. निघायचं परिणीतच्या घरी जाण्याचं, म्हणजे मामाच्या घरी जाण्यासाठी. यार मामाच्या मम्मीनीच बोलवलं होतं आम्हाला की या यार खूप दिवस झाले तुम्ही आले नाही. याच्या पहिले गेलो होतो मी, तर गेलो नव्हतो, हेच सगळे जाऊन आलेले. तर फायनली पोहोचलेलो मामाच्या घरी. मामाचं घर ना यार मला बघून ना मला आजी म्हणजे माझ्या आजीच्या घराची आठवण आली. फुल चाळवाली फिलिंग आली मामाच्या घरी जाऊन. आणि हे बघा मामाच्या घरचा डॉगेश भाई आम्हाला बघून फुल एकदम ऍक्टिव्ह मोडमध्ये होता तो. कोणासोबत खेळून कोणासोबत नाही, सगळ्यात जास्त त्याला खेळायला मजा येत होती यशिकासोबत. छानपैकी ना जेवण वगैरे करून निघालेलो आता आम्ही घरी जाण्यासाठी. चला तुम्हाला भेटूया उद्या. बाय बाय.